सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 10वा युनिट हायर एज्युकेशन उच्च शिक्षण प्रणाली, या उच्च शिक्षण प्रणालीबद्दल मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा काही कन्सेप्ट मी घेऊन आलेले आहे। कृपया एकदा हे सगळं कन्सेप्ट तुम्ही एकदा सहजरित्या वाचन करा आणि 100% हायर एज्युकेशन युनिट अतिशय सोपा आहे। हायर एज्युकेशन युनिट मधला प्रत्येक प्रश्न हा मेमरी बेस्ड वरती असतो। मेमरी बेस्ड म्हणजे वाचन करून तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे। जसं पर्यावरण युनिटाबद्दल आपण चर्चा केलो तसंच इथंही मी काही महत्त्वाचा कन्सेप्ट बोर्डवर लिहिलेला आहे। एवढं तरी कंपल्सरी वाचन करून लक्षात ठेवून जावा। काही न करता म्हणजे तुमचं डोकं ब्लँक न ठेवता एवढं तरी तुमच्या डोक्यात घेऊन परीक्षेला जावा। ओके, हायर एज्युकेशन। आता हायर एज्युकेशन मधला महत्त्वाचा कन्सेप्ट बघूया। पॉइंट्स टू रिमेंबर मध्ये पहिला आहे स्वामी विवेकानंदांचा एज्युकेशन विषय असलेली व्याख्या। स्वामी विवेकानंदजी म्हणतात एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिवाइन परफेक्शन ऑलरेडी एक्झिस्टिंग इन अ मॅन। मानवात दैवत्व आहे, तो दैवत्व बाहेर काढणं म्हणजे शिक्षण होय, हे लक्षात ठेवा। आता काही शिक्षण तज्ञ आहेत, त्यांनी शिक्षण क्षेत्रात कसं कॉन्ट्रीब्युशन केलेलं ते बघूया। लुईस ब्रेल कॉन्ट्रीब्युटेड केलेलं आहे ब्लाइंड लर्नरसाठी, ज्यांना डोळे नाही। हेलेन केलर डंब अँड डीफ लर्नरसाठी, ज्यांना बोलता येत नाही आणि ऐकू येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ह्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, काम केलेलं आहे। थॉमस एडिशन जो सायंटिस्ट आहे ह्यांनी सुद्धा डीफ लर्नरसाठी, ज्यांना ऐकू येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ह्यांनी एज्युकेशन क्षेत्रात काम केलेलं आहे। लाल अडवाणी यांनी हँडिकॅप्ड लर्नरसाठी विशेष काम केलेले व्यक्ती आहेत। ह्यांचं सर्वांचं नाव लक्षात ठेवा। मदरसा म्हणून एक शब्द आहे। प्राचीन भारतात मुस्लिम शिक्षण व्यवस्थामध्ये हे मदरसा होती। मदरसा म्हणजे मोगल काळात जे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स होते त्याला मदरसा असे म्हणतात, मदरसा। त्यानंतर AICTE ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन ह्याचा फुल फॉर्म विचारतात बघा पेपरला, खूप वेळा विचारलेलं नेट एक्झाममध्ये, इवन महाराष्ट्र सेट एक्झाममध्ये सुद्धा विचारले होते। AICTE आणि करणं सगळीकडे विचारले हे प्रश्न। AICTE ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन। आता हे काय आहे तर हे स्टॅट्युटरी बॉडी आहे। ओके, हे काय प्रमोट्स करतात तर आपल्या भारत देशात क्वालिटी टेक्निकल एज्युकेशनसाठी हे काम करीत आहे। ह्याचा हेड ऑफिस न्यू दिल्ली येथे आहे। 1945 रोजी ह्याचा एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे। ओके, सेटअप झालेले। ओपन विद्यापीठ म्हणजे मुक्त विद्यापीठ। आपण प्रत्यक्षात विद्यापीठाला न जाता विद्यापीठाकडून आपण शिक्षण घेतो। जगात पहिला ओपन युनिव्हर्सिटी 1969 रोजी इंग्लंड येथे स्थापन झालेले आहे ओपन युनिव्हर्सिटी। आपला भारत देशात आंध्र प्रदेश येथे 1982 रोजी ओपन विद्यापीठ ओपन युनिव्हर्सिटी स्थापन झालेले आहे। त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी आंध्र प्रदेश, हैदराबाद येथे आंध्र प्रदेश। ओके, ह्या विद्यापीठात माझा नंबर पडला होता बघा आंध्राची सेट एक्झाम देत असताना। मी तिथंच होतो, मला माहिती नाही हे ओपन युनिव्हर्सिटी, बाहेर आल्यानंतर कळालं मग बॉम्बला मोठं हेच आहे, मला माहिती नाही। बाहेर आल्यानंतर मला कळालं, परंतु उत्तर मी चुकीचं लिहिलं होतं। मी इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी लिहिलं होतं, नाही, पहिलं ओपन विद्यापीठ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी। आणि ओपन युनिव्हर्सिटी असणं काय गरजेचं आहे? ओपन युनिव्हर्सिटीज इसेन्शियली यूज, आता सध्या मॉडर्न कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि टेक्निक हे सध्या ओपन युनिव्हर्सिटी वापरत आहे। आता ओपन आणि डिस्टन्स एज्युकेशन कशासाठी प्रसिद्ध होत आहे, पॉप्युलर होत आहे? सर्व विद्यार्थी डिस्टन्स एज्युकेशनमधूनच का शिक्षण घेत आहे तर टीचिंग आणि लर्निंग हे जे मेथड्स आहे, ओके, मेथड्स ऑफ टीचिंग अँड लर्निंग आणि इव्हॅल्युएशन जे मौल्यमापन पद्धती आहे त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे, कमी जास्त
ॲडजस्ट करून टीचिंग करतात, लर्निंग होतात आणि इव्हॅल्युएशनची प्रोसेस होत असतात. स्ट्रिक्टनेस नसतो, असा लिबरल आहे, फ्लेक्झिबल आहे. व्हॅल्यू एज्युकेशन, उच्च शिक्षणामध्ये काय महत्त्व? व्हॅल्यू एज्युकेशन, मूल्य शिक्षण म्हणतात. महात्मा गांधीजींचा मूल्य म्हणजे चांगलं गुण. APJ अब्दुल कलाम सरांचं मूल्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूल्य, स्वामी विवेकानंदांचं मूल्य, जे मूल्य आहे बघा, चांगलं आणि थोडं धार्मिक म्हटलं प्युरिफाईड, असं तेढ निर्माण करणारं धार्मिक नको, रिस्पेक्ट देणारा धार्मिक भावना व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये आपण घेतला पाहिजे. आता बघा, पवित्र रमजान महिना चालू आहे. आपल्या मुस्लिम बंधू भगिनी रोजा करतात. आमच्या घरासमोर एक छोटीशी दीदी आहे, किती लहान आहे, 5 वर्षांची. ती आहे ना, आज हे केले, रमजान केले, म्हणजे आज ती उपास. माय गॉड, एवढं उन्हात 42-43 सेल्सिअसमध्ये 10 वेळा आम्ही बाटली पाणी पिलो. किती तहान मग त्यांनी कसं करतात? माय गॉड, अल्लाह यू आर ग्रेट. म्हणजे प्रत्येक देव हा ग्रेट असतो. देव म्हणजे एकच देव आहे, त्यांना वेगवेगळ्या नावाने आपण ओळखतो. हे निसर्गातील शक्ती आहे. ओके, चला आता व्हॅल्यू एज्युकेशन हायर इन्स्टिट्यूशनमध्ये असणं गरजेचं आहे. का तर हायर एज्युकेशन हे प्रत्येक व्यक्तीला एक पर्स्पेक्टिव्ह देतात, म्हणजे जीवन समजून घेण्याचा एक दृष्टिकोन निर्माण करतात हायर एज्युकेशनमध्ये. ओके, ऑल रिलिजन्स आर इक्वल, ऑल आर different roads going to reach one destination, wider perspective to individual. आता प्रोफेशनल एज्युकेशन जे आहे, प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे जे एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर आपण एखादा व्यवसाय करतो, व्यवसाय शिक्षण, पर्टिक्युलरली एक व्यवसाय करतो एक शिक्षण घेतल्यानंतर. आता DED कोर्स किंवा BEd कोर्स, MEd कोर्स केल्यानंतर आपण टीचर बनतो. डेंटल कॉलेजमधलं मेडिकल कॉलेज हे प्रोफेशनल कोर्स, इंजिनिअरिंग कॉलेज हे प्रोफेशनल कोर्स आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आपण फास्ट हे सगळं कन्सेप्ट समजून घेऊया. नमस्कार.